वरून कुरकुरीत आणि आतून अगदी पोकळ असे रव्याचे मेदूवडे. मेदूवडा खायची इच्छा झाली तर डाळीचे मेदूवडे बनवायला भरपूर वेळ लागतो. अगदी झटपट असे रव्याचे मेदूवडे तयार होतात, तेही छान कुरकुरीत. त्याचबरोबर अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत. तर चला मग रव्याचे मेदूवडे कसे बनवायचे ते पाहूयात. हे मेदूवडे तेलकट होऊ नये म्हणून टिप्स आहेत. रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रव्याचे मेदूवडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलाय. तर इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय. त्यानंतर इथे मी भांडं गरम करत ठेवलंय. यामध्ये 2 वाटी पाणी घालूयात. तर आपण इथे 1 वाटी रवा घेतलाय, त्यासाठी 2 वाटी पाणी घेतलंय. आता पाणी छान आधी उकळू द्या. पाण्याला उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा किसलेलं आलं घालूयात. आलं घातल्यामुळे रव्याच्या मेदूवड्याला खूप छान चव येते. सोबत इथे मी 1 चमचाभर चिली फ्लेक्स घेतलेत. हे चिली फ्लेक्स पाण्यामध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकदा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. हे सर्व आपल्याला मध्यम आचेवरच करायचं आहे. हे साहित्य आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये 1 वाटी रवा घालूयात. रवा थोडा-थोडा करत घाला. तर यामध्ये मी रवा घातला. त्यानंतर इथे मी 1 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे. चिरलेली हिरवी मिरची रव्यामध्ये घालूयात. आता हा रवा आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. रवा मिक्स करताना त्याच्या गुठळ्या होऊ देऊ नका. तर इथे मी पाण्यामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. रव्याच्या गुठळ्या झालेल्या नाही. रवा संपूर्ण पाणी शोषून घेईपर्यंत आपण हे मिक्स करूयात. हे मिश्रण जास्त सैलसर बनवू नका. यामधील संपूर्ण पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने रव्याचा एक जाडसर गोळा तयार झाला पाहिजे. असा घट्टसर रवा वाटायला लागला म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालंय. तर आपलं रव्याचं मिश्रण अशा पद्धतीचं जाडसर झालं पाहिजे. त्यानंतर आता गॅस बंद करूयात. त्यानंतर हे रव्याचं मिश्रण आपण जवळपास 7 ते 8 मिनिट असंच ठेवून देऊया. असंच ठेवून दिल्यामुळे ते थंड सुद्धा होतं आणि थंड झाल्यानंतर रव्याचं मिश्रण थोडंसं कोरडं होतं. तर इथे जवळपास 8 मिनिट झालेत. आता हे रव्याचं मिश्रण आपण व्यवस्थित मळून घेऊयात. तर रव्याचं मिश्रण मळताना ते हाताला चिकटतं. त्यासाठी यावर आपण 2 चमचे तेल घालूयात. तेल घातल्यानंतर अगदी छान असं मऊसूत हे मळून घेऊयात. तर इथे छान असा रव्याचा गोळा तयार झालाय. मऊसूत मिश्रण मळून घेतलंय. आता या मिश्रणापासून आपण रव्याचे मेदूवडे तयार करूयात. आधी आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात. त्यासाठी यामधून थोडंसं मिश्रण घेऊयात. आता या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा तयार करून घेऊयात. या गोळ्याला चिरा नसाव्यात. छान असा गोळा तयार करून घेतला. त्यानंतर यावर थोडासा असा दाब देऊयात. त्या पद्धतीने हे मिश्रण पसरट झालं. त्यानंतर याला असा मध्यभागी होल करून घेऊयात. अशा पद्धतीने आपला मेदूवड्याचा शेप याला देऊयात. तर या साइजचा मेदूवडा तयार झालाय. अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणापासून आपण मेदूवडे तयार करून घेऊयात. तर आपण 1 वाटी रवा घेतलेला त्यामध्ये इतके मेदूवडे तयार झालेत. तर मी इथे मीडियम साइजचे मेदूवडे तयार केलेत. आता आपण हे रव्याचे मेदूवडे तळायला घेऊयात. ते तेलकट होऊ नये त्यासाठी टिप्स सुद्धा पाहूयात. तर मेदूवडा तळताना तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्या. तेल गरम झालं की आपण गॅसची फ्लेम मध्यम करूयात. त्यानंतर तेलामध्ये मेदूवडे सोडूयात. एक-एक करत इथे तेलामध्ये मेदूवडे सोडले. एका वेळी मावतील एवढेच मेदूवडे तेलामध्ये सोडा. तर मेदूवडा तळताना आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर मेदूवडा तेलामध्ये विरघळू शकतो किंवा तेलकट होऊ शकतात. आणि जर तेल फार जास्त गरम केलं तर मेदूवडे वरून लगेच तळले जातात पण आतमध्ये कच्चेच राहतात. त्यामुळे मध्यम आचेवर आपण हे मेदूवडे तळून घेणार आहोत. तर हे वडे तेलामध्ये सोडल्यावर लगेच त्यांना धक्का लावू नका. जवळपास 2 ते 3 मिनिट हे सेट होऊ द्या. मेदूवडा छान तेलामध्ये सेट झालाय. आता आपण यांना पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने तळून घेऊयात. एका बाजूने मेदूवडे व्यवस्थित तळले गेलेत. हे वडे छान तेलाच्या वर येतात. 2 मिनिटभर दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेतले. त्यानंतर काही सेकंदासाठी आपण गॅसची फ्लेम हाय करूयात. हाय फ्लेमवर हे तळून घेऊयात. जवळपास 30 ते 35 सेकंदासाठी आपण हाय फ्लेमवर मेदूवडा तळून घेतला. असं केल्यामुळे ते वरून छान कुरकुरीत होतात. रंग सुद्धा छान आलेला आहे. आता हे वडे आपण तेलामधून काढून घेऊयात. अशाच पद्धतीने उरलेले सर्व वडे तेलामध्ये तळून घेऊयात. तर इथे आपले झटपट तयार होणारे रव्याचे मेदूवडे तयार झालेत. ते सुद्धा कमी तेलकट
वरून कुरकुरीत झालेत, आतमध्ये छान पोकळ झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.